एकीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील वेगळा राजकीय विचार करतायत का काय अशी चर्चा सुरू आहे आणि दुसरीकडे काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना थेट ऑफर दिलेली आहे। नाना पटोले यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना ऑफर दिलेली आहे। महायुतीमध्ये शिंदे आणि दादांची परिस्थिती खराब आहे आणि त्यामुळे त्यांनी विचार करावा असं नाना पटोले म्हणाले। त्यावर आम्ही कुणाच्या ऑफरसाठी काम करत नाही असं उत्तर बावनकुळेंनी दिलंय। तर एकनाथ शिंदे ज्यांना भगवा परवडेल त्यांनी आमच्याकडे यावं असं प्रत्युत्तर एकनाथ शिंदे यांनी दिलेलं आहे। मुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे दोघांची हालत खराब आहे। त्यांना भाजप आता पुढच्या निवडणुकीत उभे राहणार नाही अशी पण व्यवस्था करून ठेवणार आहे। त्यामुळे आताही बिघडलेलं नाही आहे। काँग्रेसकडे त्यांनी यावं। दोघांनाही जे पहिल्या खुर्चीवर यायचं मुख्यमंत्र्याचं स्वप्न पडतं आहे आताही, तर आम्ही ते पूर्ण करू। त्यामुळे महाराष्ट्र वाचवण्यासाठी तुम्ही आमच्याकडे या आणि तुम्हाला जे काही त्रास होतो आहे त्याच्यातून तुम्हाला मुक्त होण्याची संधी आहे। बुरा न मानो होली आहे। डबल इंजिन सरकारचा संकल्प आहे 14 कोटी जनतेच्या विकासाचा। त्यामुळे आम्ही विकासाला पुढे नेण्याकरता काम करतो आहे, अशा ऑफर करता काम करत नाही आहे। नाना पटोलेजी आणि महाविकास आघाडीला मॅन्डेट मिळाला आहे की त्यांनी अपोजिशनमध्ये काम करावं आणि अपोजिशनमध्ये सरकारला चांगल्या सूचना द्याव्या। सरकारला चांगल्या सूचना देऊन सरकारला विकासाकडे न्यावं। तुम्ही सुद्धा विकासाकरता मदत करावी। होळीच्या दिवशी आज सर्व मतभेद दूर सारून आपण एकत्र महाराष्ट्र पुढे नेऊया। होळीमध्ये काही बुरा न मानो होली आहे, सगळे त्याचा आनंद घेतात। प्रत्येक वेगवेगळ्या पद्धतीने आनंद होतो, पण आमचा रंग भगवा आहे। आता भगवा रंग ज्याला परवडेल, भगवा रंग ज्याला आवडेल त्याने सोबत यावं आणि या भगवा रंग हा हिंदुत्वाचा रंग आहे।